श्री स्वामी समर्थ. भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते येती राज पुरविती. दृढ जयाची भक्ती त्यासी होती कल्पतरू. किती सुंदर ओळी स्वामींनी स्वामीचरित्रात सांगितले आहे. माझा भक्त जो काही मनामध्ये ठरवतो चांगल्या इच्छा, त्या सर्व इच्छा मी पूर्ण करत असतो. ज्याची दृढ श्रद्धा भाव भक्ती असेल आणि त्याला मी कल्पतरू बनवतो, म्हणजे जो त्याला कधीही कुणापुढे झुकायचं काम पडत नाही, असं स्वामींनी सांगितलं आहे. खूप सुंदर आहे. आणि या ताईंच्या सोबत देखील आज असंच काही घडलेलं आहे. असाच अनुभव ताईंचा आहे. आपण आत्तापर्यंत खूप सारे अनुभव बघितले, त्यातील हा सर्वात हृदयाला भिडणारा अनुभव आहे. ज्यावेळेस स्वामी भक्तांनो मी हा अनुभव ऐकला त्यावेळेस अक्षरशः मला खूप मन माझं सुन्न झालं. किती सुंदर प्रचिती स्वामींची आहे. स्वामींना काय अपेक्षित आहे हे सांगणारा हाचा खूप सुंदर अनुभव आहे. त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत आज प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा. चला तर मग ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक सर्वांच्या जीवनाचे सूत्रधार असलेले, प्रत्येक भक्ताला संकटातून बाहेर काढणारे आपले स्वामी आई यांच्या चरणी त्रिवार वंदन. स्वामी भक्तांनो आज अक्षरशः अनुभव सांगताना माझं हृदय भरून आलं आहे. डोळ्यातून अश्रू वाहत आहे. किती स्वामींची अगाध लीला माझ्यावरती झाली आहे. एवढ्या विश्वामध्ये असंख्य भक्तामध्ये मला स्वामींनी त्यांचा भक्त म्हणून स्वीकारलं, हेच माझ्यासाठी परम भाग्य आहे. इथे मला म्हणावंसं वाटतं, पूर्वपुण्याई होती गाठी म्हणून घडल्या या गोष्टी. झाली स्वामीराज भेटी. खरंच मागच्या जन्मीचं काहीतरी पुण्य असेल, त्यामुळे स्वामी महाराज माझ्या जीवनात आले असेल. स्वामी भक्तांनो, जेव्हापासून स्वामींचं जीवनामध्ये आगमन झालं तेव्हापासून जीवनाला एक वेगळीच कलाटणी मिळाली. मी स्वामी सेवेमध्ये 1999 पासून आहे. स्वामींच्या सेवेत मी कशी आले तेच तुम्हाला सांगायला मला फार आवडेल. स्वामी भक्तांनो, मी नवी मुंबई येथील रहिवासी आहे. मी सर्वप्रथम स्वामींच्या सेवेत कशी आले ते सांगते. माझे वडील हे कायम आजारी असायचे. मी घरातील सर्वात मोठी. आई ही गृहिणी होती. माझा भाऊ हा लहान होता, त्यामुळे घरची सर्व जबाबदारी माझ्यावरती होती. त्यावेळेस मी 10वीला होती. 10वीत असतानाच मला काहीतरी काम करायची इच्छा होती, कारण दुसरा पर्यायच नव्हता. कारण वडील काम करू शकत नव्हते, कारण त्यांना पॅरालिसिसचा झटका येऊन गेलेला होता. त्यामुळे ते बेडवरतीच होते. सर्व जबाबदारी माझ्यावरती. आता मी एवढ्या लहान वयामध्ये काय काम करणार हाही मोठा प्रश्न होता. आई सर्वत्र काम शोधत होती, पण तिचं शिक्षण नसल्यामुळे तिला कुठेही काम मिळत नव्हतं. मग मला असंच एका ठिकाणी कळालं की तुम्ही एवढे प्रोडक्ट जर तुम्ही सेल केले तर तुम्हाला एवढे पैसे मिळतील. मग मी ते करायला सुरुवात केली. मी त्यांच्याकडून रोज प्रोडक्ट घ्यायचे आणि घरोघर फिरत असायची. रोज घरोघरी फिरून ते प्रोडक्ट मी विकत असायची. अक्षरशः प्रत्येकजण असा दरवाजा माझ्या तोंडावरती बंद करत असायचा. खूप वाईट वाटायचं, पण आता नशीबच शेवटी असं वाटायचं. आणि असं देवाला मनातल्या मनात म्हणायची की देवा, आमच्यावरतीच ही वेळ का बरं आली आहे. इतरांच्या बाबतीत किती सुख आहे. इतरांना जेव्हा गाडीमध्ये बघायची त्यावेळेस वाटायचं की ते किती सुखी आहे, किती आनंदी आहे, आणि माझ्या बाबतीत असं का बरं घडत आहे. त्यावेळेस काय झालं स्वामी भक्तांनो, आता मला कॉलेजला जायचं होतं, पण घरची परिस्थिती असल्यामुळे मी तिथेही जाऊ शकत नव्हती. मी 2 वर्ष गॅप घेतला, कॉलेजला गेली नाही. 10वी नंतर घरीच राहिली. मार्केटिंगचं काम माझं हे सुरूच होतं. जेवढे पैसे येतील त्याच्यावरतीच उपजीविका चालत होती. अक्षरशः 10 रुपये खर्च करायचे असेल तरी खूप विचार करावा लागायचा, एवढी परिस्थिती माझ्यावरती होती. असंच मी एक दिवस सेल्स विकत असताना एका घरी गेले. तिथे दरवाजा ठोकवला आणि काकू हे घ्या ना असं म्हटले. त्यावेळेस समोरून खूप छान प्रतिसाद मला आला. आत्तापर्यंत माझ्या आयुष्यातील हा पहिला प्रतिसाद होता की तो मला खूप आनंदाचा वाटला. त्यांनी मला आदरपूर्वक घरात घेतलं, सर्व काही विचारलं आणि मग मी त्यांना माझी सर्व काही परिस्थिती सांगितली. त्यावेळेस त्या काकूंनी माझ्या हातावरती महाराजांचं एक पुस्तक दिलं, स्वामीचरित्र. ते जेव्हा माझ्या हातावरती दिलं त्यावेळेस मला काहीच म्हणजे कळत नव्हतं की हे यांनी माझ्या हातावर दिलं. त्यांनी फक्त एकच सांगितलं की तुझी सर्व काही परिस्थिती बदलेल, फक्त यांची सेवा सुरू कर असं सांगितलं आणि त्यांनी ते माझ्याकडून विकत घेतलं. त्यानंतर
त्या काकूने जे पुस्तक दिलं मी त्याच्याकडे बघितलंही नाही. तेव्हाच खऱ्या अर्थाने स्वामी महाराज माझ्यासोबत आलेले होते. पण मी काही त्याच्याकडं इग्नोर केलं, की म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की माझी योग्य वेळ आली नव्हती स्वामी सेवेची. स्वामी तर आयुष्यात आले होते, पण माझी योग्य वेळ आली नव्हती. माझं मागच्या जन्मीचं काहीतरी पाप राहिलेलं असेल ते फेडून घेण्यासाठी स्वामींनी मला त्यांची सेवा करू दिली नाही, असंही म्हणायला हरकत नाही. त्यानंतर जवळपास ते पुस्तक 2 वर्ष माझ्या घरी राहिलं, पण मी सेवा वगैरे काहीच केली नाही. एकदा असंच चेंबूरला जाणं झालं. चेंबूरला जात असताना काय झालं स्वामी भक्तांनो, त्यावेळेस मी ॲडमिशन घेतलं होतं कॉलेजला आणि बाहेरूनच मी कॉलेज करत होती. त्यानंतर माझं हे मार्केटिंगचं काम तर सुरूच होतं. चेंबूरला गेली आणि तिथे सहज मठामध्ये जाणं झालं. चेंबूरच्या मठात गेल्यानंतर स्वामी भक्तांनो इतकं छान मला वाटलं, की इतकं प्रसन्न वाटलं. मी एक कनेक्ट स्वामींशी झाले आणि स्वामींशी त्या दिवशी खूप भांडली, की म्हणजे असं कुणीतरी हक्काची व्यक्ती मला मिळाल्यासारखं झाली. तिथं माझं पूर्ण मन मी त्या दिवशी मोकळं केलं. खूप म्हणजे खूप मला छान वाटलं, हलकं वाटलं, कोणीतरी भेटल्यासारखं वाटलं. आणि त्या दिवशी त्यानंतर माझं मग आता हळूहळू स्वामींशी कनेक्ट होऊ लागली. दर गुरुवारी मठामध्ये जाणं होऊ लागलं. मठात जायची, महाराजांची बोलायची, सेवा करायची. त्यानंतर तिथून मग मी सेवा करायला सुरुवात केली आणि यांचं पुस्तक आपल्या घरी आहे तेव्हा मला क्लिक झालं आणि तेव्हा वाटलं की स्वामी किती दिवसाचे माझ्या घरी आले, पण मी त्यांची सेवा केली नाही. त्यानंतर मग मी महाराजांची एक मूर्ती आणली, पुस्तक घेतलं आणि सेवा सुरू केली. महाराजांचा नामाचा जप करू लागली. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मी अखंड जप करत होते. त्यानंतर स्वामी भक्तांनो हळूहळू परिस्थिती बदलू लागली. भाऊ मोठा झाला होता, पण त्याचंही शिक्षण सुरू होतं. त्याला शिक्षणासाठी पैसे लागत होते. आईही मोलमजुरी करत होती. वडिलांची तब्येतीत काहीही बदल नव्हता. आहे तशीच परिस्थिती त्यांची होती. वडिलांना खूप वाईट वाटायचं की माझ्यामुळे माझ्या मुलीला खूप कष्ट करावे लागतात. पण ज्यांनी आपल्याला जन्माला घातलं, ज्यांनी आपल्याला हे जग दाखवलं, त्यांच्यासाठी हे करायला काहीच हरकत नाही. कारण त्यांचे उपकार हे आपण फेडूच शकत नाही. जर त्यांनी जन्माला घातलं नसतं तर आपण हे जग बघूच शकलो नसतो आणि मग ह्या गोष्टींचा आनंद आपण कसा घेऊ शकलो असतो. त्यामुळे आईवडिलांचे उपकार कधीही आपण फेडू शकत नाही. ते माझ्याकडे बघून खूप रडायचे, पण मी त्यांना एकच सांगायचे, तुम्ही रडू नका, मनाला वाईट वाटून घेऊ नका, मला काही त्रास होत नाही. मला आनंद होतो की मी तुमच्या पोटी जन्माला आले आणि तुम्हाला मी माझ्या पैशातून म्हणजे देवाने दिलेल्या पैशातून तुमचा मी उदरनिर्वाह करत आहे, असं मी म्हणायचे. त्यावेळी त्यांनाही खूप बरं वाटायचं आणि माझ्या मनालाही समाधान वाटायचं. देवाकडे महाराजांकडे एकच प्रार्थना करायची की स्वामी मला चांगली बुद्धी द्या, माझी बुद्धी कधीही वाईट मार्गावरती जाऊ देऊ नका, मला अशीच सन्मार्गावर ठेवा आणि माझ्याकडून अशीच सेवा करून घ्या. आयुष्यात खूप दुःख आहेत, तुम्हाला माहीत आहे, तुम्हाला सांगण्याची गरज नाही, असं मी स्वामींना म्हणत होती. त्यानंतर स्वामी भक्तांनो हळूहळू माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं. आता काहीतरी वेगळं करावं असं वाटायचं, तर काय करावं, तर मी शेअर मार्केटमध्ये घुसली. तिथे मी मार्केटिंग करू लागली आणि शेअर मार्केटमध्ये मग मी म्युच्युअल फंड वगैरे तिथे गेली. आता तिथे गेल्यानंतर मला आता काहीतरी म्हणजे असं वेगळंच काहीतरी करावं असं वाटायचं. पण आता काय करावं, भावाचं शिक्षण तर हे सुरूच होतं. आणि मग त्यानंतर स्वामी भक्तांनो हळूहळू मला महाराजांचे अनुभव येऊ लागले. स्वामींचं जसं जसं माझा जप वाढत होता तसे तसे मला अनुभव यायचे. पॉझिटिव्ह रिझल्ट मला येऊ लागले होते. एका ठिकाणी असंच मी खूप एक टर्निंग पॉईंट माझ्या आयुष्यात असा झाला 2012-13 सालमध्ये की मला असं खूप हरल्यासारखं वाटलं की आता मी थकली आहे, आता हरली आहे, आता काहीच होऊ शकत नाही असं वाटलं होतं. आता आपण काहीतरी म्हणजे हे करावं, आता जगून अर्थच नाही, असा टर्निंग पॉईंट माझ्या आयुष्यात आला. त्यावेळेस पण महाराजांनी एक साथ दिली. मोबाईलवरती एक असाच व्हिडिओ मी लावला, व्हिडिओ बघितला. त्यामध्ये 1 तासाचा तो व्हिडिओ होता. त्यांनी ते सर्व काही सांगितलं, स्वामींची माहिती वगैरे काय असतं कसं नाही सर्व काही सांगितलं. त्यावेळेस कुठेतरी प्रकाश पडला, नाही आपण चुकीचा निर्णय घेत आहोत असं वाटलं. कुठेतरी स्वामी आहेत अदृश्य रूपाने, सूक्ष्म रूपाने. आपल्या मागच्या जन्मीचं कर्म आहे, त्यामुळे आपल्याला हे भोगणं प्राप्त आहे हे कळालं. कारण त्याच्यामध्ये सांगितलं होतं की जे भीष्माचार्य आहेत त्यांना देखील त्यांचं कर्म चुकलं नाही तर आपण कोण आहे. कारण त्यांनाही 100 बाणाच्या शयावरती एका पक्षाला मारल्यामुळे झोपावं लागलं होतं. तो पक्षी जो काट्यात पडला त्याला 100 काटे
टोचले, त्या काटेचं जे कर्म त्यांनी केलं होतं, जे पाप केलं होतं, त्याचं फळ त्यांना या जन्मी भोगावं लागलं होतं. तर आपल्या हातून किती असंख्य पाप झाले असतील. आता याचं आपल्याच कर्माचं हे फळ आहे हे समजून मी ते मग स्वीकारलं आणि पुढे पाऊल टाकू लागले. महाराजांची सेवा सुरूच होती. जिथे जाईल, ते नवीन याच्यात जाईल, महाराजांचा जिथे मठ असेल तिथे मी जाणं सुरू केलं. पण मला चेंबूरचाच मठ फार आवडायचा, कारण सुरुवाती माझी तिथूनच झाली होती. मला तिथे खूप प्रसन्न वाटायचं आणि दर गुरुवारी चेंबूरच्या मठात जाणं हे असतच असायचं. त्यानंतर सर्वांनी ठरवलं की माझं लग्न करायचं. मला तर इच्छा नव्हती लग्न करायची, पण आता सर्वांच्यासाठी मला लग्न करावं लागलं. पण माझी एक अट होती की मी खूप लांब जाणार नाही, कारण आईवडिलांना बघणं आईवडिलांकडे बघायला कोणी नव्हतं. म्हणून मग मी जवळचं स्थळ स्वीकारायला सांगितलं होतं. महाराजांना तशी विनंती केली आणि खरेच स्वामी कृपेने मला तसं स्थळ मिळालं. कारण मी जे 6 लाखाचा जप केला होता, मी स्वामींपुढे संकल्प केला होता की मी 6 लाख जप करेन, पण मला इथेच आसपासचं स्थळ मिळू द्या आणि मुलगा निर्व्यसनी असू द्या. बाकी त्याच्याकडे धनसंपत्ती काही नसली तरी चालेल, फक्त तो देवाला मानणारा नास्तिक नसावा आणि त्याने तुमची सेवा करावी आणि त्याचबरोबर त्याला कुठलंही व्यसन नसावं, एवढीच माझी इच्छा आहे असं स्वामींना सांगितलं. आणि स्वामींच्या कृपेने माझा हा जप पूर्ण होण्याच्या अगोदरच तसं स्थळ आलं आणि तशाच ठिकाणी लग्न झालं. लग्नही शॉर्टकट पद्धतीने झालं. लग्नालाही फार खर्च आला नाही. जेवढे पैसे मी जमा केले होते तेवढ्या पैशामध्येच लग्न झालं. आईवडिलांना कुठलाही त्रास मी होऊ दिला नाही. त्यानंतर माझ्या मिस्टरांना मी सांगायचे की माझ्या आईवडिलांना बघायला कोणी नाही, त्यामुळे जे काही पैसे म्हणजे थोडेफार पैसे महिन्याला मला त्यांना द्यायची इच्छा आहे. तर माझे मिस्टरही असे होते, ठीक आहे तू देऊ शकते, कारण तुझंही ते कर्तव्य आहे, असे म्हणणारे आणि असे समजून घेणारे या जगामध्ये फार थोडे लोक आहे. मी खूप स्वतःला नशीबवान समजते स्वामींच्या कृपेने की मला असे मिस्टर मिळाले. दर महिन्याला मी माझ्या आईवडिलांना 5,000 रुपये गोळ्या औषधासाठी देते. म्हणजे स्वामी महाराज माझ्याकडून करून घेतात असं म्हणायला देखील हरकत नाही, कारण त्यांनी माझ्या मिस्टरांना जी बुद्धी दिली ती महाराजांनी दिली आहे असंच मी म्हणते. घरामध्ये स्वामींची सेवा ही सुरूच होती. मिस्टरांनाही स्वामींचं वेड लागलं, त्यांनाही स्वामींचे हळूहळू अनुभव येऊ लागले होते. आमची जी फायनान्शियल कंडिशन होती ती बेकारच होती, पण स्वामी कृपेने सर्व काही चालू होतं. 2 वेळचं जेवण आम्ही जेवत होतो, सुखाचा घास आम्ही खात होतो. स्वामी भक्तांनो, असंच काय झालं की मला असं कोणीतरी आपल्या आयुष्यामध्ये कोणीतरी निंदक असतो, कोणीतरी निंदक यावं असं वाटलं. कारण जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये असा निंदक आला त्यावेळेस माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. एका ताईने मला खूप हिणवलं की तुझं म्हणजे स्वतःचं घर नाही, स्वतःचं घर असल्यावर वेगळंच असतं, आपलं त्या स्वतःच्या घरामधून कोणी आपल्याला काढू शकत नाही, कारण ते आपलं असतं, असं त्यांनी खूप बोललं. त्यावेळेस मला कुठंतरी फील झालं ते की नाही, म्हणजे आपल्याला आपलं घर असायला पाहिजे. आता यासाठी काय करावे, त्यासाठी मी महाराजांकडे म्हटलं आता काय करावं, कुठली सेवा करावी हे काही मला कळत नव्हतं. त्यासाठी मग मी काय केलं की असंच एक व्हिडिओ बघितला, त्यामध्ये 14वा आणि 18वा अध्याय वाचलं की स्वतःचं घर होतं असं ऐकलं. पण मग मी तो 18वा 14वा अध्याय वाचला, पण मला काही त्याच्यातून असं समाधान मिळत नव्हतं. पण मग 14व्या अध्यायामध्ये जेव्हा ते पुस्तक मी पूर्ण चाळलं त्याच्यामध्ये मला एक मंत्र मिळाला. त्यामध्ये होतं की जर कुठलीही इच्छा पूर्ण करायची असेल तर संकल्पित या मंत्राचा जप करावा. असं जेव्हा मी बघितलं त्यावेळेस मी ठरवलं की आता मी ह्या मंत्राचा जप करणार आहे. 2015-16ची गोष्ट आहे. त्यावेळेस मी काय केलं की संकल्प केला की मी या मंत्राचा एवढा 6 लाख जप करेन, माझं घर 1 वर्षामध्ये होऊ द्या, असं मी स्वामींना विनंती केली. आणि त्यानंतर या जपाला सुरुवात केली. ज्यावेळेस जपाला सुरुवात केली त्यानंतर मला फार काही वेळ मिळत नसायचा, कारण घरकाम असायचं, बाहेरही जायचं, नोकरी करायची, त्यानंतर सर्व काही बघायचं म्हटल्यावर फार काही बसून जप करायला वेळ मिळत नसायचा. जेवढा मला वेळ मिळेल तेवढा मी जप करत असायची. आणि त्यानंतर स्वामी भक्तांनो, हळूहळू 1 वर्षाचं काम पलटून गेला. यामध्ये मी माझं कर्म करायचं सोडलं नाही. घरासाठी जे काही पैसे लागतात ते पैसे मी जमावण्याचं काम त्यावेळेस करत होते. सर्व काही मी बचत करू लागली होती, सर्व करून ठेवत होते की मला घर घ्यायचं आहे या हेतूने. त्यानंतर स्वामी भक्तांनो,
1 वर्षामध्ये मी जे स्वामींना बोलली होती तो जप माझा कंप्लीट झाला. कंप्लीट झाल्यानंतर आणि 1 वर्षामध्ये स्वामींनी मला माझं हक्काचं स्वतःचं घर, जे माझी म्हणजे एवढी अपेक्षा नव्हती की एवढं मोठं घर माझं होईल, ते घर स्वामींनी मला मिळवून दिलं. ते कसं झालं, काय झालं हे मी काहीच तुम्हाला सांगू शकत नाही. जेवढे पैसे माझ्याकडे होतं त्यापेक्षा दुप्पट पटीने ते घर मोठं होतं, तरी स्वामींनी ते घर आम्हाला मिळवून दिलं आणि आमचं स्वतःचं हक्काचं घर झालं. ते फक्त स्वामींच्या त्या मंत्रामुळे. तो मंत्र मी तुम्हालाही सांगू इच्छिते. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा संकल्प घ्यायचा आणि संकल्पित हा जप करायचा. तुम्ही कितीही करू शकता तुमच्या इच्छेनुसार. तुम्ही 6 लाख करा, 7 लाख करा, 8 लाख करा, 12 लाख करा, कितीही करा. जशी इच्छा असेल तशी इच्छा बघून तुम्ही हा जप करा. पण त्याबरोबर जपाबरोबर तुमचं कर्म देखील तुम्ही करत राहा. कारण जर कर्मच केलं नाही, कामच केलं नाही आणि सारखा जप केला तर महाराज काहीच त्याला करू शकत नाही. तुमची जी काही चांगली इच्छा असेल ती इच्छा स्वामी महाराज पूर्ण करायलाच बसलेले आहे. पण त्यासाठी तुमचा भाव देखील हा खूप महत्त्वाचा आहे. स्वामी भक्तांनो, ज्या भावनेने तुम्ही ही सेवा करणार आहात त्या भावनेने ते स्वामीपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे तुमचा भाव कधीही डगमगू देऊ नका. त्याचबरोबर स्वामी भक्तांनो, एक सांगायचं वाटतं की आपण जर दुसऱ्याचं वाईट केलं, वाईट करायची प्रवृत्ती आपली असेल, आपल्या मनामध्ये दुसऱ्यांविषयी द्वेष, कलह येत असेल, त्याच्या मनामध्ये त्याच्याविषयी रागराग येत असेल, तर देखील सेवा करून काहीच उपयोग नाही. कारण आपण त्याने न काहीच न करता त्याच्या खात्यावरती पुण्य जमा करत असतो. त्यामुळे या पापाचे भागीदार आपल्याला बनायचं नाही. जी काही आपण सेवा करत आहोत ती सेवा आपल्यापर्यंतच ठेवायची आहे. इतरांना फुकट वाटायचं नाही. कारण आपण खूप कष्ट करत आहोत, खूप मेहनतीने ही सेवा करत आहोत. आपण म्हणतो की माझी सेवा मी तर खूप करतो पण मला काहीच अनुभव येत नाही. मी एवढा जप केला तरी काहीच अनुभव नाही, एवढे स्वामीचरित्र वाचले तरी काहीच अनुभव नाही. त्याचं एकच कारण असतं की आपल्याला अनुभव येत नाही. त्याचं कारण हे असतं की आपल्याकडून रोज किती पापे होते. कुणाची निंदास्तुती झाली तर त्याच्यामध्ये आपण जी काही सेवा केली ती त्याच्या खात्यावरती जमा होत असते. त्याचबरोबर आपल्या पायाखाली जे कोणी जीवजंतू मरत असते त्यांचं जे पाप लागतं त्यासाठी ही सेवा जात असते. त्यानंतर आपण जे काही दुष्कर्म करत असतो, मांसाहार करत असतो किंवा दुसरं काही कोणाचं मन दुखवत असतो, त्यामध्ये जे काही त्याला त्रास होतो त्यासाठी देखील हे जात असतं. त्याचबरोबर आपण जर मठामध्ये गेलो आणि आपली जर चप्पल अस्तव्यस्त टाकली आणि ती चप्पल जर दुसरं कोणी उचलली तर त्यासाठी देखील आपण आपली सेवा त्याला विनामूल्य देत असतो. त्याचबरोबर आपण जे बसायला आसन घेतो, आपलं आसन जे दुसऱ्याने उचललं तर ते देखील आपण त्याला विनामूल्य आपली सेवा देतो. असं आपलं पुण्य हळूहळू हे कमी होतं आणि त्यामुळे आपलं जे काही मेन प्रश्न आहे तो सुटत नाही. आणि स्वामी महाराज जे आपल्यासाठी चांगलं आहे तेच निवडत असतात. आपण भले किती त्यांच्याकडे काहीही मागू द्या, पण आपल्यासाठी जे चांगलं आहे ते स्वामी महाराज नक्की पूर्ण करत असतात. त्यामुळे मागताना देखील आपल्या चांगल्या इच्छाच मागावा, वाईट काहीच मागू नये आणि त्यासाठी तशी सेवा करावी. स्वामी भक्तांना दुसरा माझा असा एक अनुभव आहे की जेव्हा समोरून एक मला कॉल आला की माझी मैत्रीण होती की आपल्याला गिरनारला जायचं आहे, तू येतीस का असं ती म्हटली. आता माझं गिरनारला जाणं पण माझी परिस्थिती म्हणजे एवढी नव्हती की मी गिरनारला जाऊ शकते. पण समोरून कॉल आला आहे तर महाराजांची काहीतरी इच्छा असेल, काहीतरी निवेदन असेल असं मला वाटलं. मी हो म्हटले की स्वामी करून घेतील आणि तिला मी हो म्हटले आपण जाऊया. आणि त्यावेळेस काय झालं की मला पोटदुखीचा खूप त्रास होत होता. माझं खूप पोट दुखायचं. या पोटदुखीमध्ये मी कशी जाणार. मिस्टर म्हटले की तुझं एवढं पोट दुखतं, एवढा त्रास आहे तर तू याच्यामध्ये कशी जाणार. तर मी म्हटले महाराज मला जसे घेऊन जातील तसे घेऊन जाणार. स्वामी भक्तांनो, महाराजांनी फार परीक्षा बघितली पण महाराज घेऊन गेले. तिथे गेल्यानंतर जे मारुतीचं मंदिर आहे तिथे आपण जर त्यांना विनंती केली तर मारुती राया आपल्याला बळ देतात आणि आपल्याला सुखरूपपणे तिथे वरती पोचवतात, शक्ती देतात असं म्हणतात. मी मारुती रायांना विनंती केली की मला व्यवस्थित वरती घेऊन चला, तुम्ही शक्ती द्या, माझं पोट वगैरे काही दुखू देऊ नका. पण स्वामी भक्तांनो, वरती जसे गेले 100 पायऱ्या मी चढले असेल त्यावेळेस माझं पोटामध्ये खूप त्रास होऊ लागला. माझ्यासोबत माझी जी एक मैत्रीण होती, आम्ही सावकाश चालत होतो, तीच थांबली होती. बाकीचे ज्या होत्या त्या पटपट वरती गेल्या. आम्ही दोघीच होतो. रात्रीची वेळ होती, कोणीच नव्हतं.
खूप भीती वाटत होती आणि महाराजांचं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जयघोष करत आम्ही चालत होतो. अक्षरशः मला पाऊल टाकायला खूप कठीण जात होतं, इतकं माझं पोट दुखत होतं. महाराजांना विनंती करून सर्व करून माझं पोट काही थांबत नव्हतं. म्हटलं आपलं मागचं जन्मीचं काहीतरी असेल, ते पाप इथे आपल्याला जाणार असेल, नष्ट होणार असेल, त्यामुळे महाराजांनी आपल्याला इथे आणलं असेल, असे मनामध्ये पॉझिटिव्ह विचार मला येत होते. महाराजांचं नाव घेऊन एक एक पायरी मी वरती चढत होते. त्याच वेळेस आम्हाला सिंहाचा आवाज आला. आता म्हटलं की आता काही खरं नाही, पण असे आवाज येतात, पण आपल्या भक्ताला कुणाला काहीच होत नाही. हा प्रचंड ज्वलंत अनुभव आम्ही घेतला, कारण आम्हाच्या केसाला देखील धक्का लागला नाही. आम्ही सकाळी वरती गेलो, सकाळपर्यंत आम्ही ते हळूहळू चढलो, वरती गेलो. तिथे गेल्यानंतर स्वामी कृपेने त्या दिवशी सोमवार होता आणि आम्हाला ती धुनी देखील पाहायला मिळाली. खरंच खूप अप्रतिम ऊर्जा तिथे असते. खूप सारे लाकडं तिथे जमा केलेले असतात आणि त्यामध्ये प्रचंड नामघोष चालू असतो. खूप ताकदीने सर्वजण मंत्र म्हणतात आणि ती धुनी आपोआप पेटते आणि खूप मोठा ज्वाला अग्नी तेथे प्रज्वलित होतो. दत्त महाराजची धुनी, ती ऊर्जा मी आज देखील फील करू शकते. ती मी कधीच विसरू शकणार नाही. त्यानंतर आमचे दर्शन वगैरे सर्व काही व्यवस्थित पार पडलं. त्यानंतर गोरक्षनाथांचेही दर्शन घेतले. सर्व काही व्यवस्थित झालं. आता खाली उतरण्यासाठी माझ्यामध्ये ताकद नव्हती, शक्ती नव्हती. महाराजांना म्हटलं की आता मी उतरू शकत नाही. मग मी पालखी केली. निम्म्या मी पायऱ्या खाली आली असेल, 5001 पायऱ्या खाली आली, तर मला म्हणजे असं काहीतरी फील झालं. एक असं खूप मोठा बाबा साधू तिथे बसलेले होते. त्यांच्या खूप जटा वगैरे वाढलेल्या होत्या आणि त्यांनी भगवे वस्त्र परिधान केले होते. त्यांनी माझ्याकडे अशी खूप वेगळ्या दृष्टीने बघितलं, असं वेगळंच ते बघत होते. माझी आणि त्यांची नजर एकाएक झाली होती. मी त्यांना पालखींना म्हटलं की ते थांबा म्हणून. मी त्यांना पैसे वगैरे दिले आणि त्या बाबांचं दर्शन घ्यावा म्हणून मी तिथे गेली. त्या बाबांचं दर्शन घेतलं आणि त्यांनी माझ्या डोक्यावरती हात ठेवला आणि सांगितलं, ज्या काही इच्छा असेल त्या पूर्ण होतील असं म्हटले. आणि त्यानंतर मला त्यांना काहीतरी द्यायची इच्छा होती, पण त्यांनी माझ्याकडून काहीच घेतलं नाही, पैसे घेतले नाही, काहीच घेतलं नाही आणि ते तिथून भरभर वरती निघून गेले. आणि मग मी नंतर पालखी घेतली नाही, काहीच घेतलं नाही आणि हळूहळू खाली आले. दुसऱ्या दिवशी आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर तुम्हाला सांगते भक्तांनो, स्वामी भक्तांनो, म्हणजे त्यानंतर माझं ती पोटाची व्यथा मला कधीही दुखलं नाही. जे पोट मी 6 महिन्यापासून सर्व डॉक्टर केले, सर्व रिपोर्ट केले, सर्व औषध घेतले, पण माझं ते पोट राहत नव्हतं. ते माझं पोट गिरनारवरून आल्यानंतर, त्या बाबांनी आशीर्वाद दिल्यानंतर माझं ते पोटाची व्यथा ही नष्ट झाली आणि माझं पोट राहिलं. त्यानंतर कधीही माझं पोट दुखलं नाही. आणि त्यानंतर कळालं की ते दुसरे तिसरं कोणी नसून साक्षात दत्त महाराज होते. ज्याप्रमाणे नृसिंह सरस्वतींनी आपल्या चरित्रामध्ये सांगितलं आहे की त्यांनी ज्या पोटशुळाची व्यथा दूर केली, तसंच महाराजांनी मला गिरनारला बोलून तिथे माझी व्यथा दूर केली असं वाटतं. स्वामी भक्तांनो, तसे माझ्या आयुष्यामध्ये स्वामींचे असंख्य अनुभव स्वामींनी मला आत्तापर्यंत दिलेले आहे. आज मी जे काही आहे ते स्वामींच्या कृपेमुळे आहे. स्वामींना मी कधी विसरू शकत नाही. माझा श्वास स्वामी आहे, माझा ध्यास स्वामी आहे. माझ्या प्रत्येक श्वासासोबत स्वामींचं नाव निघतं. हे माझ्यासाठी खूप मोठं आहे. कुठलीही इच्छा पूर्ण करण्यासाठी, कुठलाही करण्यासाठी संकल्प हा खूप महत्त्वाचा आहे. एखाद्या गोष्टीचा संकल्प केला, तो प्रामाणिकपणे केला आणि फळाची अपेक्षा न ठेवली, तर महाराज नक्की आपल्या इच्छा पूर्ण करतात. एवढं करून बघा, तुमच्या देखील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतील. फक्त तसा भाव ठेवा, श्रद्धा ठेवा. असा मला आलेला हा स्वामींचा खूप मोठा अनुभव होता. स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे या ताईंचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.